कोण सांगणार लेसनचं नाव? लास्ट टाइम कुठला लेसन आपण घेतला होता? पटकन कोण सांगणार मला लास्ट टाइम कुठला लेसन? कोणाला नाही? लेसनचं नाव बघा. आता बुक ओपन केलं असेल ना टेक्स्टबुक मध्ये. टेक्स्टबुक ओपन केलंय तर लेसन बघा. कुठला लेसन होता? येस, शिवाजीज एज्युकेशन. ईव्हीएस 2 च बोलते मी बाळा. आपण ईव्हीएस 2 बघतोय ना, ते ईव्हीएस 2 चाच लास्ट टाइम कुठला लेसन घेतला होता तो सांगायचंय. कुठला लेसन होता? लेसन नंबर 5, शिवाजीज एज्युकेशन. तर सगळ्यांनी याचे क्वेश्चन आन्सर्स लिहिले होमवर्क मध्ये? ओके, तर आज आपण नेक्स्ट लेसन बघणार आहोत. तर सगळ्यांनी नोटबुक सॉरी टेक्स्टबुक ओपन करा. तर टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट नेक्स्ट लेसन, लेसन नंबर 6. तर काय लेसन नंबर 6? द ओथ ऑफ स्वराज. तर लेसन नंबर 6 सगळ्यांना स्क्रीन दिसते? स्क्रीन दिसते का सांगा एकदा? ओके, तर आपण आज न्यू लेसन बघणार आहोत. लेसन नंबर 6 काय? द ओथ ऑफ स्वराज. द ओथ ऑफ स्वराज म्हणजे स्वराज्य जो आहे, स्वराज्य. शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन करायचं होतं ना, स्वतःचं राज्य तयार करायचं होतं. त्याच्यामध्ये काय असं केलंय त्यांनी? द ओथ ऑफ स्वराज म्हणजे स्वराज्याची त्यांनी प्रतिज्ञा घेतली, स्वराज्य स्थापनेची. स्वराज्य तयार करायचं, स्वतःचं राज्य तयार करायची त्यांनी काय घेतले? प्रतिज्ञा घेतली, शपथ घेतली. तर आता आपण बघूया लेसन मध्ये त्यांनी कशी शपथ घेतली स्वराज्य स्थापन करायची, स्वराज्य तयार करायची. कळालं सगळ्यांना? लेसनचं टायटलचं नाव द ओथ ऑफ स्वराज म्हणजे स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा. स्वराज्य तयार, स्वतःचं राज्य तयार करण्यासाठी त्यांनी कशी प्रतिज्ञा घेतली, कशी त्यांनी शपथ घेतली, ते आपल्याला बघायचंय. तर फर्स्ट पॉइंट बघूया आपण काय आहे. द टेम्पल ऍट रायरेश्वर. तर जे रायरेश्वरचं मंदिर आहे तर त्याच्याबद्दल सांगितलंय. द टेम्पल ऍट रायरेश्वर, रायरेश्वराचे मंदिर. टू द साउथ वेस्ट ऑफ पुणे देर इज अ ब्युटी स्पॉट कॉल्ड रायरेश्वर फेमस फॉर इट्स टेम्पल. टू द साउथ वेस्ट ऑफ पुणे देर इज अ ब्युटी स्पॉट कॉल्ड रायरेश्वर फेमस फॉर इट्स टेम्पल. तर पुण्याच्या साऊथला म्हणजे साऊथ वेस्टला म्हणजे नैऋत्य, साऊथ वेस्ट माहिती आहे ना, पुण्याचं जे साऊथ वेस्ट आहे तर तिथे जे रायरेश्वरचं मंदिर आहे ते खूप फेमस होतं. त्याची जी ब्युटी होती ती खूप म्हणजे बघण्यासारखी होती, एकदम ब्युटिफुल होतं. त्याची जे मंदिराचं जे ब्युटी होतं ते एकदम छान होतं, ते बघण्यासारखं होतं. आणि त्या मंदिरामुळे ते पुण्याचा जो तो पार्ट आहे साऊथ वेस्टचा तो फेमस होता खूप. जो रायरेश्वर मंदिराचं जी ब्युटी होती ती खूप छान होती, खूप सुंदर होती. तर त्याच्यामुळे जो पुण्याचा साऊथ वेस्टचा जो पार्ट आहे तो फेमस होता त्या मंदिरामुळे. इन द इयर 1645 an extraordinary event took place there. तर इयर 1645, जो जो इयर होता 1645, तर तिथे त्या इयर मध्ये एक घटना घडली. काय घटना घडली ते आपण बघूया. अन एक्स्ट्रा ऑर्डिनरी इव्हेंट टूक प्लेस हे देअर. ते एक विलक्षण म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी असाधारण घटना तिथे घडली. तर कुठली घटना होती ती आपण बघूया. शिवाजी अँड अ फ्यू मावळाज
फ्रॉम द नेबरिंग व्हॅलीज हॅड गॅदर देअर. तर शिवाजी, तर तेव्हा काय घटना घडली तिथे, तर शिवाजी महाराज आणि त्यांचे जे फ्रेंड्स होते ना मावस, आपण लास्ट टाइम मध्ये बघितलं होतं, लास्ट लेसन मध्ये त्यांचे फ्रेंड्स कोण होते, जिथे राहणारे त्यांचे ते मावस. तर ते मावस आणि शिवाजी ते कुठे जमले होते, व्हॅलीमध्ये. व्हॅली म्हणजे काय, जे दऱ्या खोऱ्या होत्या ना, आता ते किल्ल्यांवर राहायचे, त्याचे पुण्याचे दऱ्या खोऱ्या होत्या, सह्याद्री पर्वताच्या ज्या दऱ्या खोऱ्या होत्या, तर तिथे ते एकदा जमा झाले सगळेजण फ्रेंड्स, आणि शिवाजी महाराज तिथे जमा झाले, गोळा झाले. Why had they come to this lovely spot hidden in a deep forest? What did they discuss and what favor did they ask of Lord Shiva? तर तर काय विचारलंय, तर ते पूर्ण ते मंदिर सोडून, ते एवढं छान मंदिर सोडून ते त्या झाडांमध्ये, म्हणजे जे फॉरेस्ट होतं, जंगल, त्या जंगलामध्ये का जमले असतील, त्यांना काय असं डिस्कस करायचं होतं, आणि त्यांना ते जे लॉर्ड शिवा आहे, म्हणजे जे मंदिर होतं ते एकदम फॉरेस्ट मध्ये होतं, त्या जंगलामध्ये होतं, ते जे रायरेश्वरचं मंदिर होतं त्या जंगलामध्ये होतं. तर इथे त्या क्वेश्चन आलाय की ते सगळे शिवाजी महाराज आणि त्यांचे मित्र ते सगळे त्या रायरेश्वरच्या मंदिरात का गेले असतील, त्यांना असं काय डिस्कस करायचं होतं, आणि त्यांना त्या लॉर्ड शिवा म्हणजे शंकरांसोबत, शंकरांकडे काय फेवर म्हणजे मागणं मागायचं होतं, काय इच्छा मागायची होती, का ते तिथे जमले, तर असं त्यांनी विचारले. कळालं सगळ्यांना? फर्स्ट पॉइंट, फर्स्ट पॅरा, द टेम्पल ऍट रायरेश्वर काय सांगितलं याच्यामध्ये, की जे पुण्याचा साऊथ वेस्ट जो डायरेक्शन होता, साऊथ वेस्ट जो प्लेस होता, तो या रायरेश्वर मंदिराच्या ब्युटीनी खूप फेमस होता. आणि इन 1645 मध्ये, इयर 1645 मध्ये एक घटना घडली. तर ती काय घटना होती, तर तेव्हा शिवाजी महाराज आणि त्यांचे जे फ्रेंड्स होते मावस, ते सगळे दऱ्याखोऱ्यामध्ये एकत्र झाले, जे सह्याद्रीचे दऱ्या आहेत ना तिथे ते एकत्र झाले. आणि कुठे एकत्र झाले, ते सगळे रायरेश्वरच्या मंदिरात. तर ते सगळेजण रायरेश्वरच्या मंदिरात, एवढं जे म्हणजे जंगलामध्ये जे मंदिर होतं त्या मंदिरात का जमा झाले असतील, आणि त्यांना असं काय डिस्कस करायचं होतं सगळ्यांसोबत शिवाजी महाराजांना. आणि नाहीतर त्यांना जे रायरेश्वरचं मंदिर होतं ते शंकराचं मंदिर होतं, त्याच्या शंकराजवळ त्यांना काय मागणं मागायचं होतं, हे त्यांनी क्वेश्चन केले. कळाला फर्स्ट? ओके, आता नेक्स्ट बघूया. द फायरी इलोक्युएन्स ऑफ यंग शिवाजी. द फायरी इलोक्युएन्स ऑफ यंग शिवाजी. तर आता यंग शिवाजी म्हणजे जे बालपणीचे शिवाजी, त्यांची फेरी इलोक्युएन्स म्हणजे तेजस्वी वाणी, म्हणजे त्यांनी असं काहीतरी म्हटलं की ते म्हणजे एकदम मनाला जाऊन लागलं, आणि त्यांच्या ते बोलण्यामध्ये खूप म्हणजे असं काहीतरी शिकण्यासारखं होतं. तर आपण बघूया या पॅरामध्ये त्यांनी असं काय म्हटलं, की त्यांची ती जे बोलणं होतं ते एकदम लोकांच्या मनाला लागलं. द फायरी इलोक्वेन्स यंग शिवाजी, ते बाल शिवाजी, यंग शिवाजी म्हणजे छोटेच शिवाजी, म्हणजे एकदम 12-13 वर्षाचे, आणि त्यांनी अशी वाक्य म्हटली की ते सगळे लोकांच्या मनाला लागली. तर असं त्यांचं काय फायरी इलोक्वेन्स होतं ते आपण बघूया. Shivaji was still quite young, but his mind was already busy planning big things. शिवाजी महाराज हे वयाने खूप लहान होते, पण त्यांच्या मनाची म्हणजे जे जे प्लॅनिंग करत होते, जे त्यांच्या मनामध्ये विचार येत होते ते खूप मोठे असायचे. ते छोटे असायचे, वयाने एजनी छोटे होते, पण त्यांची जी विचार करायचे, ते जे त्यांच्या डोक्यामध्ये विचारायचे ते खूप मोठे असायचे, मोठ्या मोठ्या लोकांच्या लेवलचे असायचे. He opened his mind to his playmates and said, "My dear friends, today I am going to talk to you about something which is in my mind for a long time." एक दिवशी त्यांचं जे त्यांनी आपलं जे इच्छा आहे, आपलं जे त्यांच्या डोक्यामध्ये जे चालू आहे,
जे काय त्यांच्या डोक्यामध्ये विचार येतात ते त्यांनी त्यांच्या प्लेमेट्स म्हणजे जे खेळणारे त्यांच्या सोबतचे जे त्यांचे फ्रेंड्स होते त्यांच्या सोबत शेअर करायचं त्यांनी ठरवलं. तर त्यांनी काय म्हटलं, माय डिअर फ्रेंड्स, म्हणजे माझे मित्रांनो वगैरे, टुडे आय एम गोइंग टू टॉक टू यू अबाउट समथिंग विच इज इन माय माइंड फॉर अ लॉंग टाइम. आणि मी आज तुमच्याजवळ एक गोष्ट शेअर करत आहे, तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितो, माझ्या ज्या मनामध्ये आहे, खूप दिवसापासून माझ्या मनामध्ये आहे, ते तुम्हाला मला एक गोष्ट सांगू का, असं त्यांनी रिक्वेस्ट केली. तर नंतर बघा काय म्हटलं, माय फादर शहाजी राजे इज अ सरदार ऍट द कोर्ट ऑफ बिजापूर. त्यांनी काय म्हटलं, जे माझे फादर आहेत, माझे जे वडील आहेत शहाजी राजे, ते कुठे आहेत, बिजापूरच्या कोर्टमध्ये काय आहेत, सरदार आहेत, बिजापूरचे सरदार आहेत. इट इज ही हू हॅज गिवन मी द चार्ज ऑफ दिस जहागीर. आणि त्यांनीच मला इथल्या जहागीराचा अधिकार दिलेला आहे. जे तिथे काय करायचे त्या काळात, जहागीर द्यायचे ना सगळ्यांना, जे काही त्यांना टॅलेंटेड वाटलं, ज्या सरदारामुळे राजा इम्प्रेस व्हायचा, तो राजा काय करायचा, त्याच्या राज्यातलं जे काही थोडासा पार्ट असेल तो त्या म्हणजे सरदाराला देऊन टाकायचा. तसंच म्हणजे बिजापूरचं कोण होतं, आदिलशाह होतं. तर आदिलशहाने सुद्धा शहाजी राजांना काही पार्ट दिला होता, जहागीर दिली होती. मग शहाजी राजांनी काय केली होती, थोडीशी जहागीर आपल्या मुलाला सुद्धा दिली होती, तर म्हणजे शिवाजी राजांना दिली होती. म्हणून शिवाजी राजे काय बोलतायत की माझे वडील आहेत ते बिजापूरचे सरदार आहेत आणि त्यांनी मला थोडीशी त्याच्यातली जहागीर सुद्धा, म्हणजे इथली जी जहागीर आहे ती मला दिलेली आहे. एव्हरीथिंग इज गोइंग ऑन वेल अँड पीसफुली. आणि सगळं काही माझं जे चालू आहे, माझं लाईफ, जे माझं जीवन चालू आहे, ते एकदम शांततेत चालू आहे आणि चांगल्या प्रकारे चालू आहे. बट बट फ्रेंड्स, आय एम नॉट हॅप्पी. पण मित्रांनो, मी काय हॅप्पी नाहीये, मी खुश नाहीये. बघा, शिवाजी राजे जे राजे असून त्यांच्याकडे सगळं काही होतं, काय कशाची कमी नव्हती, तरी ते काय बोलतात मित्रांना की मी खुश नाहीये. त्यास म्हटलं असेल, पण म्हणजे त्या जे सुलतान आहेत, जे मुघल आहेत, त्यांच्याच बॉन्ड मध्ये राहायचं का, त्यांच्याच बंधनाखाली आपण राहायचं का नेहमी? मस्ट वी ऑलवेज इट आउट ऑफ अदर पीपल्स हँड. आपण म्हणजे दुसऱ्यांच्याच ओंजळीने पाणी प्यायचं का, त्यांच्याच म्हणजे त्यांनी जे दिलं तेच आपण घ्यायचं का, आपण स्वतःच कधी काय करायचं नाही का, असं त्यांच्या मनामध्ये विचार आला. की नेहमी आपण ते सुलतान आहेत, मुघल आहेत, त्यांचीच आज्ञा करायची का, त्यांचंच ऐकायचं का, स्वतःच कधी स्वतःच्या मनाचं करायचं नाही का, त्यांनी दिलेलं म्हणजे त्यांच्याच ओंजळीचं पाणी प्यायचं का आपण, असे त्यांना क्वेश्चन्स आले. तर वी आर सराउंडेड ऑन ऑल साइड्स बाय फॉरेन किंगडम विच आर कॉन्स्टंटली ॲट वॉर. अजून ते काय बोलतायत की आपण आपल्या चारी साईडनी, आपल्या सभोवताली कोण आहेत, सगळे फॉरेन किंगडम्स आहेत, म्हणजे इंग्रज आहेत, इंग्रजांचे राज्य आहेत. आणि ते नेहमी काय करतात, कॉन्स्टंटली वार, आणि त्यांच्यामध्ये नेहमी काय चालू असतं, लढाई चालू असते. त्या काही सगळेजण, जे आपलं राज्य नव्हतं तेव्हा कोणाचं राज्य होतं, फॉरेन किंगडमचं, म्हणजे जे इंग्रज होते त्यांचं राज्य होतं. आणि ते नेहमी काही ना काही गोष्टीवरून आपल्यासोबत या जे मुघल आहेत, विजापूरचे आदिलशाह, त्यांच्यासोबत नुसते ते लढाई करायचे. आवर पीपल गेट किल्ड फॉर नथिंग ड्युरिंग दिस वॉर अँड फॅमिली आफ्टर गेट्स अपरूटेड. तर ते काय करायचे, लढाई करायचे, आणि त्या लढाईमध्ये जे आर्मी होती, सैनिक होते, ते कोण असायचे, आपणच असायचे ना, मराठे जे मावळे आहेत ते असायचे. ते सगळे म्हणजे त्यांच्या दबावाखाली काम करायचे ना मुघलच्या. तर त्या वॉर मध्ये कोण लढायचे मग, मराठे. आणि कोण मग किल्ड व्हायचे, कोणाला मारलं जायचं, आपलीच फॅमिली. शिवाजी राजे काय बोलतात, आपलीच फॅमिली त्याच्यामध्ये काय व्हायची, मारली जायची, कारण सगळे मावळेच तिथे लढायचे. आवर कंट्री सफर्स डिस्ट्रक्शन अँड व्हॉट डू वी गेट आउट ऑफ ऑल दिस. आणि काय करायचं, आपले हाऊ लॉंग शॉल कंटिन्यू टू टॉलरेट. आणि आपली जी कंट्री आहे हे सगळं सगळं सफर करते, म्हणजे सगळं काही हे सहन करते. आणि
नथिंग बट स्लेव्हरी, आणि ही तर काय सोसून हे सगळं आपण सहन करून आपले जे मावळे आहेत, आपण जे आहेत सगळेजण हे काय करतोय, सहन करतोय. आणि सहन करून सुद्धा आपल्या वाट्याला काय येतंय, गुलामगिरीच येते ना, गुलामीच करतोय ना आपण त्यांची. आणि किती दिवस आपण हे सगळं जगायचं, सहन करायचं, असे ते बोलतायत. शाल वी अलाउ दिस टू कंटिन्यू जस्ट फॉर अ सेक ऑफ स्मॉल वतन? व्हॉट हॅव यू डू व्हॉट हॅव यू टू से अबाउट ऑल दिस? आणि ते काय बोलले, आपण किती काळ हे सगळं खपून घ्यायचं, सांगा तुम्हीच. आणि ते पण वतना उभेने, म्हणजे वतनसाठी, एका छोट्या वतनसाठी आपण किती आपलं बलिदान देत राहायचं, असे ते म्हणाले. तर सगळ्यांना कळाला हा पॅरा शिवाजी महाराजांच्या मनामध्ये काय काय आलं होतं. तर बघा शिवाजी महाराजांना कुठले कुठले क्वेश्चन आलेले, की किती दिवस आपण या सुलतानाच्या, या मुघलांच्या दबावाखाली राहायचं, किती दिवस त्यांच्या उंजळीचं पाणी प्यायचं, असे त्यांच्या. आणि आपण कधी स्वतःच जे आपलं राज्य आहे ते स्थापन करायचं नाही का? आणि आपण त्यांचं एवढी मदत करतो, त्यांच्यासाठी युद्धामध्ये लढतो, तरी आपलीच जी कुटुंब आहे ती काय होत आहेत, मारली जात आहेत. आणि हे सगळं करून सुद्धा आपल्या वाट्याला काय येते, गुलामगिरीच येते. म्हणजे आपण त्यांची हेच करतोय ना, गुलामीच करतोय, त्यांचं सगळं ऐकतोय. तर किती दिवस हे कपून घ्यायचं आपण, ते पण. आणि हे सगळं आपण कशासाठी करतोय, एक छोट्या स्मॉल वतनसाठी, आपल्या छोट्या वतनासाठी आपण हे सगळं करतोय. आणि असं चालू द्यायचं का, असं त्यांनी विचारलं. तर बघा पुढे काय बोललेत अजून. शिवाजी वॉज स्पीकिंग विथ अ ग्रेट इमोशन अँड हिज फेस वॉज अ रेड विथ अँगर. तर शिवाजी महाराज हे सगळं जे काही बोलत होते ते एकदम इमोशनली, म्हणजे त्यांचं मन एकदम भरून आलं. त्यांना दुःख वाटायचं आणि त्यांना राग सुद्धा आलेला, बट अँड हिज रेड विथ अँगर, आणि त्यांचा जो चेहरा आहे तो रागाने सुद्धा लाल झालेला. इन द मिडल ऑफ हिज स्पीच ही स्टॉप अँड लुक ॲट हिज कॅम्पेनियन. आणि मध्येच ते सगळे म्हणजे शिवाजी महाराज बोलता बोलता थांबले आणि त्यांचे फ्रेंड्स त्यांच्याकडे ते बघू लागले. तर यंग मावलाज गॅदर देअर इन द इनर सॅन्टम ऑफ रायरेश्वर वेअर ग्रेटली थ्रिल्ड बाय शिवाजी स्पीच. तर हे सगळेजण कुठे जमा झालेले, रायरेश्वरच्या मंदिरात. तर सँक्टम ऑफ रायरेश्वर म्हणजे जो रायरेश्वर मंदिराचा गाभार आहे, जिथे शिवलिंग होती, तर तिथे ते जमा झालेले. आणि तिथे जमा झालेले सगळे मावळे हे काय झाले, जसे त्यांनी शिवाजी महाराजांचे हे शब्द ऐकले, ही वाक्य ऐकली, तर ते एकदम काय झाले, त्यांच्या बोलण्यानं थरथर गेले. झाले म्हणजे काय, थरथरून गेले. एकदम त्यांच्या मनामध्ये वेगळीच अशी जागृती, म्हणजे काहीतरी करायची अशी त्यांची मनामध्ये जाग इच्छा तयार झाली. दे हॅड सीन अ न्यू विजन. आणि ते सगळेजण एक नवीन, त्यांना सगळ्यांना नवीन दृष्टी भेटली, म्हणजे पुढे काय आपण करायचं असं त्यांना कळालं. आपण काय याच्यामध्ये जगतोय, आपण असं असं केलं पाहिजे असं त्यांना कळालं. वन ऑफ देम सेड, त्याच्यातला एक काय म्हणाला बघा, आवर यंग प्रिन्स टेल अस क्लिअरली व्हॉट एव्हर इज इन युअर माइंड. तर त्यांनी काय केलं, त्यांच्यातला एक होता तो काय बोला, बोला राजे, बालराजे तुम्ही बोला, तुमच्या मनामध्ये जे आहे ते तुम्ही आम्हाला क्लिअरली सांगा, म्हणजे स्पष्टपणे सांगा. वी आर प्रिपेअर, वी आर anxious टू डू युअर बिडिंग. येस राजे, दे ऑल सेड विथ वन व्हॉइस. तर त्यांनी काय सांगितलंय, तर ते काय बोलले सगळेजण, की सांगा राजे, तुम्ही जे तुमच्या मनामध्ये जे काय असेल ते तुम्ही स्पष्टपणे बोला, आम्ही तुम्ही जे सांगाल ते काही करण्यासाठी एका पायावर तयार आहोत. आणि असे सगळेजण हो हो राजे असं, आणि सगळेजण काय म्हणाले, हो राजे आम्ही करू, आम्ही तुम्ही जे सांगाल ते करू, असे सगळेजण एकसाथ म्हणाले. तर वी आर विथ यू, वी शाल डू व्हॉट एव्हर यू से ऍट द कॉस्ट ऑफ अवर लाईव्ह इफ नीड टू बी. आणि ते सगळेजण काय म्हणाले, आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू, आम्ही तुमच्यासाठी आमचे प्राणही देऊ,
असे सगळेजण मोठ्या आवाजात तिथे मंदिरात बोलले. कळालं सगळ्यांना हा पॅरा? शिवाजी महाराज जे काही बोलत होते ते सगळे इमोशनली बोलत होते आणि त्यांचा चेहरा सुद्धा लाल झाला होता. आणि मग बोलता बोलता ते एक वेळेस थांबले आणि त्यांचे जे फ्रेंड्स होते त्यांच्याकडे ते बघायला लागले. तर नंतर त्यांच्या या बोलण्याने जे रायरेश्वरच्या मंदिरात त्यांचे फ्रेंड सगळे जमा झालेले ते सगळे काय झाले, थ्रिल झाले, काय झाले, थरथरले. त्यांच्या स्पीचने काय करे, थरथरून गेले आणि त्यांना एक नवीन दृष्टी मिळाली, नवीन विजन भेटलं. म्हणजे त्यांना कळालं आता आपल्याला काय करायला पाहिजे, हे सगळं त्यांच्या माइंड मध्ये आलं. तर त्याच्यातला एक जण काय म्हणाला की बाळराजे, की तुम्ही बोला, तुम्हाला काय तुमच्या मनामध्ये जे काय असेल ते तुम्ही स्पष्टपणे आमच्या पुढे बोला. आम्ही तयार आहोत. तुम्ही जे सांगाल ते एका पायावर करायला तयार आहोत. तुमच्यासाठी आम्ही प्राणही देऊ, असे सगळेजण बोलले. कळालं सगळ्यांना? ॲनेक्सियस म्हणजे काय? तर वी आर प्रिपेअर अँड वी आर ॲनेक्सियस टू टू डू, म्हणजे आम्ही सगळे तयार आहोत. तुम्ही जे सांगाल आम्ही ते एका पायावर करायला तयार आहोत, असं त्याचा मिनिंग आहे. वी आर ॲनेक्सियस टू युअर बिडिंग म्हणजे तुम्ही जे सांगाल ते आम्ही एका पायावर तयार आहोत करायला. म्हणजे एकदम मन लावून, म्हणजे एकदम एकदा मनात ठरवलं ते आम्ही करून दाखवणार असं. आम्ही आमच्या जे तुम्ही सांगणार त्याच्यावर आम्ही ते करायला एका पायावर तयार आहोत. आपण बोलतो ना की मला हे उद्या करायचंच आहे, तर आपण एकदम ठामपणे निश्चय घेतो की जे हे करायचं ते करणारच. तर त्याचं मिनिंग म्हणजे ते की आम्ही एका पायावर जे तुम्ही सांगाल ते एका पायावर तयार करायला तयार आहोत. ओके, कळालं? ओके, तर सगळ्यांना कळाला तो पॅरा? ओके, आता नेक्स्ट बघूया आपण. द ओथ ऑफ स्वराज. तर आता इथे केलं त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली बघा. स्वराज्याची शपथ घेतली आता शिवाजी महाराजांनी. आता बघूया. शिवाजी गॉट फ्रेश इन्स्पिरेशन फ्रॉम देअर वर्ड. तर शिवाजी महाराज होते जे बोलल्यामुळे होते त्यांच्या अंगामध्ये जोश चढला. लुकिंग ॲट इच वन ऑफ देम ही सेड, फ्रेंड्स आवर पाथ इज क्लिअर. तर काय त्याच्यातलं म्हणजे ते सगळेजण एकमेकांकडे बघत काय म्हणाले आनंदाने की मित्रांनो, आपला मार्ग, आपला जो रस्ता आहे, आपला जो मार्ग आहे तो आपल्याला ठरला. म्हणजे आपल्याला समजला आता आपल्याला पुढे काय करायचंय. आवर पाथ इज क्लिअर, आपला जो मार्ग आहे, आपला जो रस्ता आहे, म्हणजे आपल्याला आता पुढे काय करायचं ते आपल्याला आता कळालं. असे ते जण बोलले एकमेकांकडे बघून. वी शॉल ऑल आयडियल वर्क इट टिल इट अचीव. तर त्यांनी काय केलंय, all should be ready to even sacrifice their lives for this ideal which is हिंदवी स्वराज. तर त्यांनी काय की बोलले की आता आपण आपल्या जे आपलं काही देह आहे, आपण जे करायचं ठरवलं त्यासाठी आपण काय करायचं, सगळ्यांनी हार्ड वर्क करायचं. त्याच्यासाठी आपण खूप काही मेहनत करायची, हार्ड वर्क करायची. आणि आपल्याला जर त्याला आपलं प्राण, आपलं जर सॅक्रिफाईस सुद्धा करायला लागलं, आपलं प्राण सुद्धा द्यायला लागलं तरी आपण तयार व्हायला पाहिजे. आणि आपलं जे देह आहे ते म्हणजे काय, हिंदवी स्वराज. काय तयार करायचंय आपल्याला आता, आपलं काही एकच हे आहे, आयडियल आहे. काय आहे, हिंदवी स्वराज. कळालं सगळ्यांना, हिंदवी स्वराज.
तर जे काही आता आपल्याला करायचे ते आपण कशासाठी करणार आहोत? हिंदवी स्वराज्यासाठीच. वी विल हॅव अवर ओन राज, युअर्स अँड माइन अँड एव्हरीबडी. तर आता तुमचे, माझे आणि सर्वांचे एक राज्य तयार करायचंय, स्वतःचं राज्य तयार करायचंय आपल्याला. वी रिफ्यूज टू लिव्ह ॲज slaves and let us take the oath, this oath completely to great task of establishing तर त्यांनी काय म्हटलं, स्वतः स्वतंत्र राज्य जिथे आपल्याकडेही कोणाचं म्हणजे आज्ञा घ्यावी नाही लागणार, कोणाला विचारावं नाही लागणार की मी इकडे जाऊ का, तिकडे काय करू का. स्वतःच आपण जे आपल्या मनात आहे ते करायचं, असं राज्य आपल्याला स्थापन करायचंय. आणि आता आपण परक्याची गुलामी, जे आपण सुलतानाची गुलामी करत होतो, ती आता गुलामी आपल्याला नाही पाहिजे. तर ते अजून काय म्हटले शिवाजी महाराज, उठा, या रायरेश्वरला साक्ष ठेवून आपण प्रतिज्ञा करू. त्या रायरेश्वरच्या मंदिरात जे शंकर आहे त्यांना त्यांच्या समोर आपण शपथ घेऊ की स्वराज्य स्थापनेसाठी आता आम्ही आमचं सर्वस्व वाहणार. काय शपथ घेतली त्यांनी? की आता आम्ही जे काही करणार ते आमच्या स्वराज्य स्थापनेसाठी करणार, हिंदवी स्वराज्यासाठी करणार. भलेही आमचा प्राण जाऊ दे तरी आम्ही जे काही लढणार वगैरे करणार ते आम्ही फक्त स्वराज्य स्थापनेसाठी करणार. कळालं सगळ्यांना हा पॅरा? सगळ्यांना पॅरा कळाला तो? ओके. तर त्यांनी शिवाजी महाराजांनी काय सांगितलं सगळ्यांना, चला उठा आणि आता आपण शपथ घेऊया, ते पण शंकराच्या समोर रायरेश्वरच्या मंदिरात शंकराला साक्षी ठेवून शंकराच्या समोर घ्यायची शपथ की आपण आता जे काही करणार ते स्वराज्यासाठीच करणार आपल्या. नेक्स्ट बघा काय म्हटले, द टेम्पल इको द वर्ड्स ऑफ शिवाजी. गॉड थिंक्स दॅट दिस किंगडम शुड टेक अ शेप ॲज अ हिंदवी स्वराज. वी शॅल सी दॅट गॉड विश इज फुलफिल. तर हे सगळेजण जे बोलले त्याच्याने बोलल्यानंतर जो मंदिर आहे धारेश्वरचं मंदिर, ते त्याच्या आवाजाने एकदम घुमू लागलं, इकडे तिकडे आवाज त्याचा पसरायला लागला. इको म्हणजे काय, तुम्ही आता डोंगरावर वगैरे गेला, असं म्हणजे एका किल्ला वगैरे, तर तुम्ही ओरडल्यावर तुम्हाला परत आवाज येतो ना, आवाज घुमतो ना तुमचा, तसा त्यांचा आवाज सगळीकडे मंदिरात घुमायला लागला. तर अजून काय म्हणले, गॉड दॅट दिस किंगडम शुड टेक अ शेप ॲज अ हिंदवी स्वराज. वी शॅल सी दॅट गॉड विश इज फुलफिल. तर हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे असं श्रीच्या मनात आहे आणि आपण पूर्ण करूया. शिवराय शेवटी निश्चयाने बोलले. तर काय बोलले शिवाजी महाराज की जे गॉड आहेत म्हणजे शंकर आहेत, जे लॉर्ड शिवाय, त्यांना सुद्धा त्यांच्या सुद्धा मनात आहे की आपण हिंदवी स्वराज्याची स्थापन केलं पाहिजे, हिंदवी स्वराज तयार केलं पाहिजे आणि त्यांची इच्छा ही आपण पूर्ण केलीच पाहिजे असे ते म्हणाले. मनामध्ये एक म्हणजे इच्छा ठेवून की आम्ही स्वराज्य स्थापन करणार अशी इच्छा घेऊन ते रायरेश्वराच्या मंदिरातून काय पडले, बाहेर पडले. द माइंड ऑफ शिवाजी वॉर तर जे ते खूप ऍज ही रिच पुणे ही वेंट गेले. शिवाजी महाराज कुठे सगळं काही सांगितलं.
सगळ्यांना कळालं कशी शपथ घेतली, द ओथ ऑफ स्वराज? सगळ्यांना कळालं का? सगळ्यांना आवाज येतोय ना माझा? ओके, आता आपण नेक्स्ट पॅरा बघूया. तर नेक्स्ट पॅरा काय आहे बघा, प्रिपरेशन इन द मावल व्हॅली. आता त्यांनी सगळ्यांनी काय केलं, शपथ तर घेतली सगळ्यांनी. आता शपथ घेऊन फक्त काय बसायचं असतं, शपथ घेऊन काय फक्त बसायचं असं नाही, त्याच्यासाठी काहीतरी प्रिपरेशन बी करायला लागतं. तर आता सगळ्यांनी प्रिपरेशन करायला म्हणजे तयारीला लागले सगळेजण. तर बघूया आपण त्यांनी कशी तयारी केली. शिवाजी सून गॉट बिझी विथ हिज न्यू ऍक्टिव्हिटी. तर शिवाजी महाराज ते लगेच आपल्या नवीन उद्योग म्हणजे जे काय त्यांनी ठरवलं ते बिझी झाले. त्यासाठी ते लागले, त्या कामाला लागले. ते कमरेड started intensive training in swordsmanship, riding, exploring the secret path in the hills, and getting familiar with the general topography of the land, its valley and ghats, and possible communication routes. तर बघा, तर त्यांनी जे काय करायचं होतं त्याच्या त्या तयारीला लागले. तर त्यांनी काय केलं, कुठल्या कुठल्या ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली त्यांनी मावळ्यांना, की त्यांना तलवारीचं शिक्षण दिलं, तलवारी कसं चालवायचं, परत घोडा कसा राईड करायचा ते त्यांनी शिकवलं. परत डोंगरातले जे मार्ग आहेत, डोंगरात डोंगर कसे म्हणजे डोंगरातले जे मार्ग असतात, आडमार्ग म्हणजे पाठीमागच्या साईडनी कसं जायचं, जर जो शत्रू असेल, एनिमी असेल, तर समोर असेल तर आपण दुसऱ्या रस्त्याने कसं किल्ल्यावर जायचं, डोंगरातून जायचं, हे सगळं त्यांनी शिकवलं. परत घाट कसा चढायचा, खिंड कशी चढवायची, तर हे सगळं त्यांनी सांगलं. परत त्यांनी काय सांगितलं, सिक्रेट पाथ म्हणजे जो सिक्रेट असतो, म्हणजे जो कोणाला गुप्त मार्ग असतो, जो कोणाला माहित नसतो. तुम्ही तानाजी बघितला असेल ना, तानाजी मध्ये जो सिक्रेट पाथ जो होता, तसे जे पाथ आहे ते कसे शोधून काढायचे, कसे चढायचे, तर ते सगळं त्यांनी शिकवलं मावळ्यांना. ही वॉन over the Mawas, who became his most devoted followers, willing to lay down their lives for him at any time. तर ते जे तरुण मावळे होते, यंग मावळे होते, ते शिवरायांसाठी एकदम वेडे झाले होते. तर त्यांचे खूप बिग फॉलोवर झाले होते, म्हणजे ते खूप फॅन झाले होते त्यांचे. तर त्यांच्यासाठी जगायचं, त्यांच्यासाठी मरायचं असे ते म्हणायचे. इन्क्रीज अ थाउजंड fold. Shivaji made a detailed survey of all the forts and military establishment in the area. In this, his followers were of great help to him. In this course of time, he came to know the smallest detail of every establishment, secret pathways, underground routes, ammunition dumps and cellars. तर बघा, त्याचे सगळे मावळे होते, त्यांचे खूप मोठे फॅन झाले होते, त्यांच्यासाठीच काहीतरी करणार, त्यांच्यासाठीच जगणार असे ते मानायला लागले. मग नंतर शिवरायांना सुद्धा म्हणजे काम करायला, प्रिपरेशन करायला एकदम उत्साह आला. तर जसं समुद्राला भरती यावी तसं, तर त्यांचं मन जसं म्हणजे त्यांना कसा उत्साह आला, जसं समुद्राला भरती येते ना, तसं सुद्धा त्यांच्या मनामध्ये म्हणजे एकदम उत्साह आला की आपण करायचंच आहे. तर शिवरायांनी पुण्याभोवती सर्व कोट, तर शिवरायांचे जे पुण्याच्या भोवती, पुण्याजवळ जे सगळे कोट होते, किल्ले होते, ते सगळे त्यांनी काय केले, ऑब्झर्व केले. त्यांचे जे हे होते काय की सिक्रेट पाथ, त्यांचे जे सिक्रेट पाथ, अंडरग्राउंड रूट्स म्हणजे भुयारी मार्ग, त्यांचं जे दारुगोळा होते, हत्यारे होते, ते सगळे त्यांनी इन्फॉर्मेशन काढली. कळालं सगळ्यांना कसं प्रिपरेशन केलं त्यांनी. पहिले सगळे मावळ्यांना काय शिकवलं,
हॉर्स कसा रायडिंग करायचं, स्वॉर्ड कसं तलवार कशी चालवायची, भाला कसा फेकायचा, परत डोंगरावर कसं मागच्या साईडनी कसं चढायचं, चोर वाट्याने कसं चढायचं, आणि हे सगळं त्यांनी शिकवलं. मग हे सगळं ऐकून म्हणजे जे त्यांचे मावळे होते, जे मित्र, ते सगळे त्यांचे फॅन झाले होते. आणि जे काही करणार, जे काही जगणार, ते सगळं शिवरायांसाठीच करणार असं त्यांनी म्हणजे मनामध्ये ठरवलं होतं. आणि मग ते सगळं ऐकून शिवाजी महाराजांचं मन एकदम उत्साहाने भरून आलं होतं. तर कसं भरून आलं होतं, जसं समुद्राला भरती येते तसे त्यांचं मन सुद्धा भरून आलं होतं. आणि मग त्यांनी काय केलं, पुण्याच्या साईडला जे सगळे किल्ले वगैरे होते, तर ते सगळे किल्ले त्यांनी बघितले, सगळे ऑब्झर्व केले. त्यांचे जे गुप्त मार्ग होते ते सुद्धा त्यांनी बघितले. भुयारी मार्ग सुद्धा बघितले. त्यांचे दारुगोळा वगैरे, हत्यारे वगैरे, किल्ल्यावरचे सगळं काही त्यांनी त्याची इन्फॉर्मेशन काढली. कळालं सगळ्यांना कसं प्रिपरेशन केलं? ओके. आता नेक्स्ट बघूया काय केलं. फ्रेंड्स इन मावळ. फ्रेंड्स इन मावळ. तर मावळ्यांसोबत म्हणजे त्यांचे जे फ्रेंड्स होते मावळ, त्यांच्यासोबत त्यांनी अजून काय केलं बघा. त्यांचे फ्रेंड्स बद्दल त्यांनी सांगितलं इथे. ऑल ओव्हर द 12 मावळात देर वेर देशमुख गार्डनिंग their individuals वतन to which they were more attached than everything else. तर त्यांच्या 12 मावळ्यात ठिकठिकाणी काही देशमुख मंडळी सुद्धा आपल्या वतने सांभाळत बसली होती. तर त्यांचे किती मावळे होते? 12 होते. त्याच्यामध्ये अजून जे देशमुख सुद्धा होते, ते सुद्धा आपल्या वतनसाठी काम करत होते, सांभाळत होते आपलं वतन. दे वेर कॉन्स्टंट quarrels between them, leading to useless waste of money and manpower. तर ते काय करायचे, जे देशमुख मंडळी होती ते काय करायचे, आपल्या वतनाचं काय करायचे, ते लोभ घ्यायचे. म्हणजे ते त्याचं स्वतःला काय फायदा होईल ते बघायचे ते. मग ते काय करायचे, नेहमी ते एकमेकांमध्ये मराठ्यांसोबत म्हणजे भांडायचे. उगाचच त्यांची जी शक्ती होती ती वाया जायची. हे शिवरायांनी ओळखले. शिवाजी सॉ दिस वेस्ट अँड डिसाइडेड टू पुट अन एंड टू इट. तर काय, ते कोणासोबत, त्यांची जी पॉवर होती, जी देशमुखांची पॉवर होती, ते काय करायचे, असेच कोणासोबत ही लढाई करण्यात म्हणजे मराठ्यांसोबत लढाई करण्यामध्ये ते वेस्ट घालवायचे. ते शिवाजी महाराजांनी हे सगळं काही बघितलं आणि त्यांनी काय ठरवलं, की हे सगळं थांबवायचं त्यांनी ठरवलं. ही वुड विजिट द देशमुख्स इन द एरिया, टॉक टू देम. तर त्यांनी काय केलं, ठरवलं की देशमुखांकडे जायचं त्यांनी ठरवलं. देशमुखांकडे जायचं त्यांनी ठरवलं आणि त्यांच्यासोबत बोलायचं. Persuade them to desist from their folly and raise before them a very attractive picture of the Swaraj of his dream. He thus won many of them over to his side. He used force against those who were adamant. In this way, he stopped the mutual warfare. तर बघा, त्यांनी काय केलं, त्यांनी देशमुखाला जाऊन ते म्हणजे भेटायचं ठरवलं. ते प्रत्येक देशमुखाच्या घरी जायचे आणि त्यांना भेटायचे, त्यांची समजूत काढायचे आणि त्यांना सांगायचे की माझं हे ड्रीम आहे, मला स्वराज्य स्थापन करायचंय. तर ते स्वराज्याबद्दल ते सगळ्यांना सांगायचे. मग शिवरायांनी मग असं गोड शब्दांनी त्यांना आपलं करून टाकलं होतं, म्हणजे त्यांच्यासोबत फ्रेंडशिप केली. मग ते सुद्धा की देशमुख की आम्ही सुद्धा तुम्हाला मदत करू. मग ते सगळे शिवाजी महाराजांसोबत काम करायला म्हणजे तयार झाले. आणि मग त्यांनी काय केली, पण काहींना दांडगाई केली त्यांनाही शिवरायांनी. मग काहींनी काय केलं, की काही जण याच्या अगेन्स्ट होते, ते बोलायचे की आम्ही नाही करणार असे वगैरे बोलायचे. मग शिवरायांनी काय केलं, त्यांना सुद्धा बरोबर वठणीवर आणलं आणि मराठ्यांचे आपापसातले जे झगडे होते ते त्यांनी काय केले, थांबवले. अशा प्रकारे ही स्टॉप द म्युच्युअल वेअरफेअर. तर त्यांनी आपापसातले त्यांचे जे भांडणं होते ते थांबवले. एव्हरीबडी वॉज प्लीज विथ दिस हॅपी रिझल्ट अँड ऑल स्टार्टेड सिंगिंग द प्रेज ऑफ शिवाजी.
झुंजराव मराल झुंजराव मराल, हैबतराव शिमळकर, बाजी पासलकर, विठोजी शितोळे, जयदेव Badal, Bandal were some of Deshmukhs in the valley who began to look upon Shivaji as their leader. The dream of Swaraj was fast approaching the day of fulfillment. तर शिवाजी महाराजांनी सगळीकडे जाऊन रिक्वेस्ट केली, सगळ्यांना बोलले की माझा असं ड्रीम आहे, माझं असं स्वप्न आहे की स्वराज्य स्थापन करायचे. तर सगळेजण मान्य झाले, काही देशमुख मान्य नव्हते होत. तर त्यांनी काय केलं, त्यांना सुद्धा वठणीवर आणलं आणि जे त्यांच्या सोबत देशमुखांचं जे लढाई होती ते त्यांनी काय केली, संपवली. त्यांनी म्हणजे संपवून टाकली. मग नंतर हे सगळं झाल्यानंतर, सॉल्व्ह झाल्यानंतर सगळ्यांना खूप म्हणजे आनंद झाला. सगळ्यांनी जे शिवाजी महाराजांचं ते काय करायला लागले, शिवाजी महाराजांचा उद्धार करायला लागले, शिवाजी महाराजांचा प्रेजेस करायला लागले आणि मग शिवाजी महाराजांना धन्यवाद देऊ लागले. मग कोण कोण होते मावळ, की झुंजराव माराल, हबितराव शिमलकर, परत बाजी पासलकर, विठोजी शितोळे, जयदेव, बायगुडे, बांदल हे सगळे मावळस त्यांच्यामध्ये झाले, पार्टिसिपेट झाले. ते त्यांनी ठरवले की या मावळ्यांनी ठरवले की शिवाजी महाराजांना आपण आता काय करायचं हेल्प करायची, स्वराज्य काय करण्यासाठी, स्थापन करण्यासाठी. आणि यामुळे शिवाजी महाराजांचं जे स्वप्न आहे ते लवकर म्हणजे पूर्ण होताना दिसतंय. कळालं सगळ्यांना कोण कोण मावळ तयार झाले, सगळ्यांना कळाले? ओके, आता लास्ट पॅरा बघूया. शिवाजी रॉयल सील, तर शिवरायांची राजमुद्रा. राजमुद्रा माहिती ना सगळ्यांना, इथे पिक्चर मध्ये दिसतंय तसं. तर त्याला काय बोलतात, रॉयल सील. ती त्याला बोलतात राजमुद्रा. तर आपण बघूया आता काय दिलंय. The Jahangir was already being administrator in the name of Shivaji. Shahaji Raje had cast a special royal seal for Shivaji. तर जी जहागीर होती, जहागीराचा जो कारभार होता तो कोणाच्या नावाने सुरू झाला, शिवाजी महाराजांच्या नावाने सुरुवात झाला. शहाजी राजे त्यांचे जे वडील होते शहाजी राजे, त्यांनी काय केली, शिवाजी महाराजांची एक स्पेशल रॉयल सील तयार केली. रॉयल सील म्हणजे राजमुद्रा तयार केली. तर ही राजमुद्रा काय होती बघा, सगळ्यांनी ते लिहिलंय राजमुद्रेवर काय लिहिलंय ते आपल्याला, ते प्राचीन नावामध्ये एशियन, खूप जुनी आहे ना ती, हिस्ट्री मधली एशियन टाइमची आहे राजमुद्रा. ते आपल्याला दिसत नाहीये काय लिहिले, ते त्यांनी वरती लिहून दाखवले. काय लिहिलंय, पंचचंद्र लेखे व वधिरश्नूर विश्ववंदिता शाहसुनो शिवस्य शा मुद्रा भद्राय राजते, असं त्यांनी लिहिलंय. ते संस्कृत मध्ये लिहिलंय त्यांनी. हे जे लिहिलंय वरती ते संस्कृत मध्ये लिहिलंय. त्या काळी संस्कृत भाषा जास्त प्रमाणात, मोठ्या प्रमाणात चालायची. आणि तुम्हाला सुद्धा माहितीये की शहाजी राजे हे संस्कृतचे एकदम काय होते, त्याच्यामध्ये ते एकदम हुशार होते, टॅलेंटेड होते. म्हणून त्यांनी ते संस्कृत मध्ये रॉयल सीलवर शिवाजी महाराजांसाठी काहीतरी लिहिलंय. तर आता त्याचा जो मिनिंग आहे तो आपल्याला इथे दिलेला आहे. काय दिलंय, द सील विल ग्रो in a splendor like the new moon. This seal of Shivaji, the son of the Shahaji, receiving homage from the whole world, denote the welfare of the people. This royal seal in a way foretold the foundation of Swaraj. तर काय लिहिलंय, प्रतिपदेच्या चंद्रकलाप्रमाणे वाढत जाणारी आणि साऱ्या विश्वाला वंद्य होणारी अशी शहाजी राजांचा पुत्र शिवाजी राजे यांची राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे, असे सांगणारी ती राजमुद्रा म्हणजे स्वराज्य स्थापनेचा संकेतच होय. तर त्यांनी काय लिहिलंय, जसा जो आपला चंद्र आहे, न्यू मून, जसा जसा आपला वाढत जातो ना चंद्राचा जो आर्क असतो, मूनचा जो आर्क असतो, तो रोज रोज पौर्णिमेला बघा वाढत जातो.
पहिले थोडा मोठा होतो, मग मोठा होतो, मग फुल मून दिसतो. तर जसं जे शिवाजी महाराजांचं जे कला आहे, शिवाजी महाराजांचं जे काही काम आहे स्वराज्य स्थापनेचं, ते तसंच न्यू मून प्रमाणे, म्हणजे जसं जसं मून ग्रो होतं तसं जसं त्यांचं ते कार्य आहे ते वाढत जावं, तसं जसं ते कार्य त्यांचं काय करावं, चांगल्या प्रकारे कार्य वाढत जावं. आणि हे जे कार्य हे जे जे कार्य ते करतात शिवाजी महाराज स्वराज्य स्थापनेचं, तर ते शहाजी राजे म्हणजे सर्व विश्वाला, सगळं जे विश्व आहे त्याला नमन करून शहाजी राजांचा पुत्र आहे शिवाजी महाराज, ते लोकांच्या कल्याणासाठी ही राजमुद्रा तयार करत आहे असं त्यांनी लिहिलंय. In those day, most of the royal seals were carved in a Persian. Shivaji's was in a Sanskrit. This was a significant change. There could be no Swaraj without your own language, your own religion. But at the same time, there should not be a hatred for other religions. The seal was a guarantee to all the Mauras that Shivaji's government was for the welfare of the people. They were quick to grasp this point. तर बघा नंतर काय सांगितलं, त्या काळात ही जी राजमुद्रा आहे ती फारसी भाषेत कोरलेल्या असायच्या. कुठल्या भाषेत? संस्कृत भाषेत. फारसी भाषेत असायच्या. Excuse me, Yes. your screen is not being seen. Okay, sorry. ओके, तर इथे बघा, इथे काय सांगितलंय म्हणून तर लास्टला जे काही राजमुद्रा होत्या, रॉयल सील्स होत्या, त्या काळामध्ये कुठल्या भाषेमध्ये असायच्या, कुठल्या लँग्वेज मध्ये असायच्या? फारसी, पर्शियन लँग्वेज मध्ये असायच्या. पण जी शिवाजी महाराजांची जी रॉयल सील होती, राजमुद्रा होती, ती कुठल्या भाषेत होती? संस्कृत भाषेत होती. मग स्वराज्य म्हणजे मग स्वराज्य हवे तर तशी भाषा हवी, स्वधर्म हवा, त्याचबरोबर दुसऱ्यांच्या धर्माचा सुद्धा. मग त्यांनी काय बोलले की आता आपण आपलं स्वराज्य तयार करतोय, तर आपण आपलं स्वराज्य तयार करतोय तर त्याच्यासाठी आपल्याच भाषेची काय असायला पाहिजे? ती रॉयल सील असायला पाहिजे, आपलाच धर्म असायला पाहिजे. पण असं नाही की आपला धर्म आहे तर दुसऱ्यांच्या धर्माचा आपण काय करायला पाहिजे? त्यांना दुसऱ्या धर्माबद्दल वाईट नाही बोलायला पाहिजे. मग शिवरायांनी आपला जो राज्य कारभार आहे, जो आपला कारभार आहे तो लोक कल्याणासाठी सुरू केला, लोकांच्या कल्याणासाठी केला. मावळ्यांच्या लक्षात आलं. कळालं सगळ्यांना? कळाला लेसन? कसं त्यांनी स्वराज्याची स्थापना केली, कशी त्यांनी शपथ घेतली, ते सगळ्यांना कळालं? ओके, तर तुमचा होमवर्क आहे, जे क्वेश्चन आन्सर्स आहेत. आपला लेसन सुद्धा कंप्लीट झालाय, छोटाच लेसन होता, त्यामुळे सगळे क्वेश्चन आन्सर तुम्हाला होमवर्क मध्ये कंप्लीट करायचे आहेत. ओके, माईक बंद करा, ज्याचा माईक ऑन आहे. सगळ्यांना कळालं होमवर्क काय आहे? ओके, सगळ्यांनी होमवर्क करायचा आहे. बघा इथे फिलिंग द ब्लँक्सच आहेत. टू द साऊथ वेस्ट ऑफ पुणे द डॅश टेम्पल वॉज अ ब्युटिफुल स्पॉट. कुठलं टेम्पल होतं ते? रायरेश्वरचं. ऑल ओव्हर मावळ देअर वेअर डॅश गार्डनिंग देअर इंडिव्हिज्युअल वतन्स. ऑल ओव्हर मावळ देअर वेअर डॅश गार्डनिंग देअर इंडिव्हिज्युअल वतन्स. तर काय याचा आन्सर? काय आन्सर आहे? देशमुख. ओके, तर सगळ्यांनी आन्सर्स
फाइंड आउट करायचे आणि होमवर्क कंप्लीट करायचे. ओके, सगळ्यांना कळालं ना होमवर्क आणि लेसन सुद्धा? ओके, तर क्लासचा टाइम सुद्धा होत आलेला आहे. तुम्ही क्लास लेव्ह करू शकता. बाय एव्हरीवन. बाय बाय टीचर. बाय. बाय बाय टीचर. बाय. बाय मिस. बाय.